आज माझी फ्रेंड सिन्नरवरनं नाशिकला मला न सांगता भेटायला आली होती. कुठे जायचं काय जायचं हे आमचं काहीच ठरलेलं नव्हतं. म्हटलं चला काहीतरी पिऊयात आणि त्यानंतर प्लॅन ठरवूया. इथे तिने सुद्धा मेकअप केलेला नव्हता, सो इथे आम्ही मस्त छाछ प्यायला थांबलेलो होतो. मस्त छाछ वगैरे पिला आणि तिथं पुढे जायला निघालो. एवढं उन्हात जाणार पण कुठे म्हणून आम्ही पेरूच्या वाडीला आलेलो होतो. शनिवार असल्यामुळे गर्दी पण भयंकर होती आणि वेटिंग पण खूप होती, सो आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि इथे काम सुद्धा चालू होतं. काही गोष्टी ह्या नवीन होत्या पाहण्यासाठी, कारण मी खूप दिवसानंतर इथे आलेली होती. आणि त्यानंतर आम्हाला लवकर सीट हे भेटून गेलं होतं, कारण आम्ही दोघेच होतो. माझ्यासोबत बोलायचं सोडून ही फोनवरच लागलेली होती. सो फायनली इथे आमची मिसळ आलेली होती. मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही येतो आईस्क्रीम खायला, ती पण पेरूची. जर तुम्ही पेरूच्या वाडीला आलात आणि पेरूची आईस्क्रीम नाही खाली असं होणार आहे का? आईस्क्रीमवर असं लाल तिखट टाकून एकदम पेरू सारखा टेस्ट येतो. आणि इथे बघण्यासारखं पण खरंच खूप छान आहे. म्हणजे मी दरवेळेस येते, सो माझ्यासाठी काही नवीन नाहीये. आणि गर्दी भयंकर होती. गेम झोन पण खूप जास्त होतं आणि माझा काय जास्त मोठा ग्रुप नाहीये, सो आमच्या दोघांचाच एक ग्रुप आहे जो की आम्ही कधी पण भेटतो. असं वाटत नाही आम्हाला की कोणाची गरज पडेल. मस्त आम्ही फिरून वगैरे झाला, मस्त एन्जॉय वगैरे केला. त्यानंतर इथे एक स्केच काढत होता जो की खूप फनी होतं. सो आता मी चाललोय घरी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.